स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचा आपल्या आरपी मराठी स्टोरीज या चॅनलवर। चला सुरुवात करूया प्रेमाचा अनोखा करार या कथेच्या आपल्या पुढच्या भागाला। तर मागच्या भागात आपण पाहिलं होतं की ऐश्वर्याची अवस्था जणू हुबेहूब सांगणारं एक सुखद गाणं टीव्हीवर मोठ्या आवाजात सुरू होतं आणि झोपेतही तिचं मन आतून रडत होतं। त्यानंतर सुरू झालेल्या जाहिरातींनी पहाटेची शांतता भंग केली आणि ऐश्वर्याला चिडचिड झाली। तिने उशी कानांवर दाबून घेतली। विशू, सकाळी सकाळी एवढा आवाज का करतोयस? टीव्ही बंद कर आणि झोप ना। बाबा, ती झोपेतच पुटपुटली, पण तिला मिठीत घेऊन टीव्ही बंद करणारा तिचा बाबा तिथे नव्हता। टीव्ही तसाच मोठ्या आवाजात सुरू होता। चिडून ऐश्वर्या उठली। विशू, असं ओढत तिने अंगावरचं पांघरून दूर फेकलं आणि हॉलमध्ये आली। सोफ्याच्या बाजूला एक छोटीशी कॉट होता। कधी कधी विश्वनाथ त्यावर झोपून टीव्ही पाहायचा। आजही तो त्याच कॉटवर डोळे मिटून पडला होता। ऐश्वर्याने टीव्ही बंद केला आणि त्याच्याजवळ आली। प्रेमाने त्यांच्या केसांमधून हात फिरवण्यासाठी तिने त्यांच्या डोक्यावरून हात फिरवला, पण त्या क्षणी तिचं हृदय थांबल्यासारखं झालं। त्यांचं शरीर नेहमीपेक्षा खूप थंड होतं। एक क्षण तिला काहीच समजलं नाही। ती फक्त वडिलांकडे पाहत राहिली। बाबा, तिने त्याच्या खांद्याला हात लावून हलवलं, पण विश्वनाथच्या शरीरात कोणतीही हालचाल नव्हती। तिचं संपूर्ण शरीर थरथरू लागलं। डोकं गरम झालं। तिने कसाबसा घोट गिळला आणि हळूहळू त्याच्या छातीवर कान ठेवला। हृदयाच्या ठोक्यांचा आवाज नव्हता। तिने त्याच्या नाकाजवळ हात नेला। श्वासही नव्हता। त्या क्षणी ती काय करू शकणार होती? तिचं छोटंसं मन जणू काही क्षणांसाठी विचार करण्याची शक्तीच हरवून बसलं। बाबा, उठ ना बाबा, का उठत नाहीयेस? मी यापुढे तुझं सगळं ऐकेन बाबा, चॉकलेटही खाणार नाही। डोळे उघड ना। ती त्याच्या निश्चल छातीवर डोकं ठेवून पडली। रडायचं नाही, मुलासारखं धाडसी राहायचं। वडिलांनी तिला सांगितलेले शब्द तिच्या मेंदूत खोलवर कोरले गेले होते, पण त्या एका वाक्याचा अर्थ धरून तिचं छोटंसं मन बाकी सगळ्या वास्तवापासून पळत होतं। बाबा नाहीत, आता ते कधीच परत येणार नाहीत, हे सत्य स्वीकारण्याची तिच्या मनाची तयारीच नव्हती। रडताही येत नव्हतं, म्हणून ती वेड्यासारखी काहीही बोलत राहिली। बाबा, माझ्यासाठी चहा करून दे ना। उठ ना मी शिवाल्या, तुझ्या पिल्लाला भूक लागली आहे। तिच्या मेंदूने पुन्हा तिला आदेश दिला। रडायचं नाही, शांत। तू नसशील तर मी काय करणार बाबा? तिचा आवाज थरथरला। विश्वनाथच्या छातीला घट्ट मिठी मारत ती त्याच्यावर डोकं ठेवून पडली। परत ये ना बाबा, तुझ्याशिवाय माझा आहे तरी कोण? माझ्याशी बोल ना, माझ्याशी असा खेळ करू नकोस, मला खूप भीती वाटते। तिने त्याचा चेहरा हातात धरून स्वतःकडे वळवला। तिच्या हाताच्या ओढीने त्याचा चेहरा एखाद्या निर्जीव बाहुलीसारखा हलला। किती वेळ ती त्याच्या छातीवर डोकं ठेवून पडली होती, कोणास ठाऊक। रडण्याचा अधिकार स्वतः हिरावून घेतलेल्या ऐश्वर्याने फक्त त्याच्याशी बोलत राहण्याचा प्रयत्न केला। बाबा, बाबा, तुला तुझी मुलगी आवडत नाही का रे? माझ्याशी का बोलत नाहीस? मला खूप रडू येतंय बाबा, मला रडायला सांग ना। माझ्या छातीत दुखतंय विशू, मला आता सहन होत नाही। तुझी पिल्लू बिचारी आहे ना, डोळे उघडून बघ ना विशू। आतापर्यंत अडवून ठेवलेला अश्रूंचा बांध फुटण्याच्या तयारीत होता, पण तिचं मन अजूनही वास्तव स्वीकारायला तयार नव्हतं। या जगाचा निरोप घेतलेल्या आपल्या वडिलांच्या निर्जीव शरीराला घट्ट मिठी मारून ऐश्वर्या तशीच पडून राहिली। देवही हरून जातो वडिलांच्या प्रेमापुढे। आईची अंगाईही फिकी पडते त्या मायेपुढे। वडिलांच्या डोळ्यांतील अश्रू मात्र कुणालाच दिसत नाहीत। वडिलांचा शब्दच सर्वात मोठा मंत्र असतो। माझ्या अस्तित्वाला मिळालेली सर्वात मोठी देणगी म्हणजे तुझं आयुष्य। या जगात आलेली मी तुझीच प्रतिकृती नाही का? जखमा झाल्यावरच तुझं खरं प्रेम मला जाणवलं। थंडगार पडलेल्या वडिलांचा हात हातात धरून ऐश्वर्या एखाद्या 10 महिन्यांच्या बाळासारखी त्यांच्या छातीवर पडून विनवणी करत होती। बाबा, उठ ना बाबा, कॉलेजला जायचं आहे, मला भूक लागली आहे बाबा। विश्वनाथला या जगाचा निरोप घेऊन 2 तास उलटून गेले होते, पण चावी दिलेल्या बाहुलीसारखे ऐश्वर्या तेच शब्द पुन्हा पुन्हा बोलत होती। आपल्या मुलीची ती अवस्था पाहून विश्वनाथच्या आत्म्यानेही कदाचित आक्रोश केला असता। मृत्यूच्या वेदनेपेक्षाही मोठी वेदना त्याला आपल्या मुलीला अशी अवस्था झालेली पाहून झाली असती। घराचा मुख्य दरवाजा आतून बंद होता।
बराच वेळ दरवाजा ठोठावून थकलेले श्याम आणि शरद शेवटी मागच्या बाजूच्या खिडकीतून आत उडी मारून आले. ऐशू, अंकल, किती वेळापासून दरवाजा ठोठावतोय? का उघडत नाहीत तुम्ही? असं ओरडत ते हॉलमध्ये आले आणि समोरचं दृश्य पाहून दोघेही जागच्या जागी थिजले. कॉटवर विश्वनाथ निश्चल पडले होते. त्यांचं तोंड किंचित उघडं होतं आणि त्यांच्या छातीवर ऐश्वर्या डोकं ठेवून पडली होती. ऐश्वर्याचा चेहरा पूर्णपणे पांढरा फटक पडला होता. डोळे मिटलेले होते, पण ओठ मात्र सतत काहीतरी पुटपुटत होते. काहीतरी भयंकर घडलं आहे हे जाणवताच दोघेही धावत त्यांच्याजवळ गेले. अंकल, श्यामने विश्वनाथच्या खांद्याला हात लावून त्यांना हलवलं, पण काहीच हालचाल झाली नाही. श्यामने त्यांच्या छातीवर कान ठेवला. काही क्षणांनी त्याचे डोळे विस्पारले आणि तो हळूहळू उठला. शरद त्याच्याकडे गोंधळून पाहत होता. काय झालं रे? त्याचा आवाज थरथरत होता. अंकल, आपल्याला सोडून गेले रे. श्यामच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. अरे देवा, काय बोलतोयस तू? अंकल, उठा ना. शरदने घाबरून विश्वनाथला हलवलं. बहुतेक बराच वेळ झाला असावा. शरीर पूर्ण थंड झालंय. श्यामने त्यांच्या चेहऱ्यावर हात मारत रडत म्हटलं, अंकल, तुम्ही आम्हाला सोडून का गेलात? शरदलाही सत्य समजलं आणि तोही मोठ्याने रडू लागला. कालपर्यंत हसत खेळत सुदृढ शरीराने फिरणारा माणूस आज आपल्यात नाही हे सत्य स्वीकारणं इतकं सोपं होतं का? तेवढ्यात ऐश्वर्याने ओठ पुढे करत विचारलं, श्याम, बाबा का उठत नाहीत? आणि तुम्ही दोघं का रडताय? त्यांना लवकर उठायला सांगा ना. तुमच्या मुलांना भूक लागली आहे. तेव्हा दोघांचं लक्ष तिच्याकडे गेलं. तिचे डोळे लाल झाले होते, पण त्यातून एकही अश्रू बाहेर पडत नव्हता. एखाद्या फाटलेल्या चित्रासारखी ती त्यांच्या समोर बसली होती. तिच्या मनात नेमकं काय सुरू होतं हे दोघांनाही समजत नव्हतं. ऐशू, बाबा आपल्याला सोडून गेलेत. श्यामने ऐश्वर्याला मिठी मारून आक्रोश केला. बाबा कुठे गेलेत? ते इथेच तर आहेत ना. श्याम, त्यांना उठायला सांग. ती अगदी मंद आवाजात बोलली. अरे जाड्या, तू तरी त्यांना उठायला सांग ना. दोघेही तिच्याकडे विचित्र नजरेने पाहू लागले. एका बाजूला विश्वनाथच्या मृत्यूचं दुःख होतं आणि दुसऱ्या बाजूला ऐश्वर्याची असामान्य अवस्था. ऐश्वर्या, बाबा गेलेत. ते आता नाहीत. शरद रडत म्हणाला. बाबा मला सोडून कुठेही जाणार नाहीत. काहीही बडबड करू नकोस. तिने त्यालाच रागावलं. तिला सत्य समजावून सांगण्यापलीकडे ते दोघे काय करू शकणार होते? श्याम शेजारच्या गल्लीत राहणाऱ्या डॉक्टरांना घेऊन आला. डॉक्टरांनी तपासून गंभीर आवाजात सांगितलं, हृदयविकाराचा झटका आला असावा. बराच वेळ झाला आहे. आता पुढची व्यवस्था करा. डॉक्टर निघून गेले. श्याम आणि शरद यांनी आपलं दुःख बाजूला सारलं आणि पुढच्या सगळ्या गोष्टींची व्यवस्था करण्यासाठी धावपळ सुरू केली. विश्वनाथ त्यांच्यासाठी केवळ ऐश्वर्याचे वडील नव्हते. ते दोघांसाठीही वडिलांसारखेच होते. त्यामुळे त्यांच्या शेवटच्या प्रवासात कोणतीही कमतरता राहू नये यासाठी ते दोघेही पूर्ण ताकदीने उभे राहिले. पण विश्वनाथच्या मृत्यूने जितकं मन पिळवटून निघालं नाही, त्यापेक्षा जास्त वेदना ऐश्वर्याला पाहून होत होती. बाबा, बाबा. काचेच्या पारदर्शक शवपेटीवर हात फिरवत ती एखाद्या कोमेजलेल्या फुलासारखी बसली होती. विश्वनाथचं पार्थिव उचलून बाहेर नेत असताना ती त्यांच्या मागे धावली. माझ्या बाबांना कुठे घेऊन जाताय? मला बाबा हवेत. मला माझे बाबा हवेत. शेजारच्या घरातील एक स्त्री धावत आली आणि तिने ऐश्वर्याला घट्ट मिठी मारली. बाळा, तुझे बाबा आता परत येणार नाहीत, असं म्हणत ती स्वतःच रडू लागली. जिवंत असताना विश्वनाथशी भांडण न करणारा तिचा एकही दिवस जात नसे. पण आज त्यांच्या मृत्यूनंतर तीच स्त्री अश्रू ढाळत होती. कदाचित जिवंत असताना एखाद्या व्यक्तीची खरी किंमत कोणालाच कळत नाही. माणूस गेल्यानंतरच त्याचे चांगले गुण सगळ्यांना आठवतात. नातेवाईक, शेजारी आणि परिचितांच्या मदतीने विश्वनाथचा अंत्यविधी कोणतीही कमतरता न ठेवता पार पडला. श्याम आणि शरद यांनी त्यांच्या दोन्ही मुलांसारखे उभे राहून सर्व अंतिम विधी पार पडले. 2 दिवसात नातेवाईक एकामागून एक निघून गेले. कदाचित ऐश्वर्याची जबाबदारी आपल्या डोक्यावर येऊ नये हीच प्रत्येकाची भीती असावी. विश्वनाथच्या संपत्तीचा मोठा भाग त्यांना माहीतही नव्हता. शेवटी घर पूर्णपणे रिकामं झालं. वडिलांच्या फोटोच्या शेजारी ऐश्वर्या एका कोपऱ्यात स्वतःला गुंडाळून पडली होती. आता तिचा आधार फक्त श्याम आणि शरद होते. दोघेही तिच्यासोबत राहून तिची काळजी घेत होते. शरदने ऐश्वर्याला आपल्या घरी घेऊन जाण्याचा आग्रह केला, पण तिने ठामपणे नकार दिला.
बाबा जिथे होते तिथेच मी राहणार. तिच्या या निर्णयाला दोघांनीही विरोध केला नाही. हळूहळू ऐश्वर्याच्या मेंदूला सत्य समजू लागलं. बाबा गेले आहेत. ते आता परत येणार नाहीत. पृथ्वीच्या वातावरणानुसार जसं प्रत्येक जीवाचं शरीर स्वतःला बदलतं, तसंच तिचं मनही हळूहळू दुःख स्वीकारायला शिकत होतं. दुसऱ्या दिवशी ती आपल्या डार्लू श्री गणेशाच्या मूर्तीसमोर उभी होती. खूप वेळ ती गणपतीकडे शांतपणे पाहत राहिली. तिच्या डोळ्यात हजारो प्रश्न होते. आता अजून किती परीक्षा घेणार आहेस माझी? तिची नजर जणू हेच विचारत होती. माझ्या प्रार्थनेपैकी अर्धी तर तू आधीच नाकारलीस. उरलेली तरी पूर्ण करशील का? तिच्या डोळ्यात हा प्रश्न होता. पण नेहमीप्रमाणे गणपती शांत होते. कितीही संकट आली तरी तू माझ्यापासून दूर गेलीस तर मी तुला कधीच सोडणार नाही माझ्या डार्लू. हे गणपतीने तिला बोलून सांगितलं असतं तर तिला कदाचित समजलं नसतं. देवाला बाहेरून नाही, मनातूनच अनुभवावं लागतं. दिवस पुढे सरकत गेले आणि ऐश्वर्याने स्वतःला जणू छिन्नीने कोरल्यासारखं पुन्हा घडवून घेतलं. शरीराने माझ्यासोबत बाबा नाहीत, पण ते माझ्या श्वासात मिसळून माझ्यासोबतच आहेत. मग मी का दुःखी व्हावं? जन्म आणि मृत्यू हे या जगाचे न लिहिलेले नियम आहेत. मी तरी 1000 वर्ष जगणार आहे का? अजून 30-40 वर्ष, एवढंच ना आयुष्य? अशा तत्त्वज्ञानाने ती स्वतःलाच समजावत राहिली. ऐश्वर्या पुन्हा स्वतःला सावरताना पाहून श्याम आणि शरद दोघांनाही आश्चर्य वाटत होतं. याच काळात सेमिस्टरच्या परीक्षा जवळ आल्या आणि तिचं मन अभ्यासाकडे वळलं. बाबांना कधीच आवडणार नाही की त्यांच्या मुलीचं अभ्यासातून लक्ष विचलित व्हावं. हे ऐश्वर्याला चांगलंच माहीत होतं. तिने स्वतःचं संपूर्ण लक्ष अभ्यासावर केंद्रित केलं आणि मन लावून अभ्यास केला. अंतिम परीक्षा तिने अक्षरशः जीव ओतून पूर्ण समाधानाने लिहून दिली. घरी आता तिची सोबत फक्त एकटेपणाशी होती. पण पूर्वीसारखं वडिलांपासून आपल्या भावना लपवण्याची गरज उरली नव्हती. चेहऱ्यावर चिंता घेऊन ती निवांत फिरू शकत होती. आनंदी असल्याचं नाटक करण्याची गरज नव्हती. काय? फक्त रडता येत नव्हतं. हळूहळू धडपडत तिने स्वयंपाक करायलाही शिकून घेतलं. आल्याचा चहा आणि समोसा तिच्या एकटेपणाला थोडासा दिलासा देत होते. याच काळात श्यामच्या आयुष्याने वेगळंच वळण घेतलं. गायत्री आणि श्यामच्या प्रेमसंबंधाची माहिती तिच्या घरी समजली आणि मोठा गोंधळ उडाला. गायत्रीला मारहाण करून घरात डांबून ठेवण्यात आलं. तिच्यावर आईवडिलांकडून भावनिक दबाव टाकण्यात आला. दुसरा कोणताही मार्ग उरला नाही म्हणून तिने श्यामला पूर्णपणे टाळायला सुरुवात केली. काय झालं? का झालं याचा अंदाज श्यामला येण्याआधीच एका रात्रीत गायत्रीला दुसऱ्या शहरात घेऊन जाण्यात आलं आणि अचानक समोर आलेल्या एका मुलाशी तिचं लग्न लावून देण्यात आलं. सकाळी आळत झटकून बाहेर आलेल्या श्यामने जे दृश्य पाहिलं ते पाहून त्याच्या हृदयाची धडधडच थांबली. गळ्यात मंगळसूत्र, कपाळावर कुंकू आणि हातात लग्नाच्या बांगड्या घातलेली गायत्री आपल्या पतीसोबत घराच्या दारात उभी होती. त्याला मुळीच कल्पना नव्हती की परिस्थिती इतक्या टोकाला जाईल. तो तिच्या आईवडिलांशी बोलून काहीतरी मार्ग काढता येईल असंच समजत होता. पण गायत्रीने त्याला अनपेक्षित आणि असह्य धक्का दिला होता. गायत्री मान खाली घालून अश्रू ढाळत होती. घरातील स्त्रिया तिची ओवाळणी करून तिला आत घेऊन जात होत्या. श्याम तिथेच बेशुद्ध होऊन कोसळला. किती वेळ तो अनाथासारखा तिथे पडून होता कोणालाच माहीत नव्हतं. शरद तिथे आला आणि त्याच्या चेहऱ्यावर पाणी शिंपडून त्याला शुद्धीवर आणलं. शुद्धीवर येताच श्यामने डोकं आपटत रडायला सुरुवात केली. माझी गायू रे, कशी काय? दुसऱ्या कोणासोबत? तो मोठ्याने आक्रोश करत म्हणाला. शरदच्याही डोळ्यात पाणी आलं. गायू, गायू, मला सोड रे, मला तिच्याशी बोलायचं आहे. मी तिला घेऊन येतो, ती माझ्याशिवाय राहू शकत नाही, असं म्हणत तो गायत्रीच्या घराकडे धावू लागला. शरदला त्याला आवरणंही कठीण झालं. गायू, गायू, असं ओरडत मळलेल्या कपड्यात गायत्रीच्या घरासमोर उभ्या असलेल्या श्यामला शरदने कसंबसं पकडलं आणि ऑटोमध्ये बसवून ऐश्वर्याच्या घरी आणलं. ही बातमी ऐश्वर्यालाही समजली आणि ती हादरून गेली. याची कल्पना त्यांच्यापैकी कुणालाच नव्हती. ऐश्वर्याच्या मांडीवर डोकं ठेवून रडता रडता श्याम झोपून गेला होता. असं कसं झालं रे? आता काय करायचं? ऐश्वर्याने काळजीने विचारलं. काय करणार? तिचं लग्न झालंय, आता काहीच करता येणार नाही. त्या मुलीला विसर आणि आयुष्यात पुढे जा, एवढंच सांग त्याला, शरद चिडून म्हणाला. गायू अशी कशी तयार झाली रे? ती स्वतःहून कधीच तयार झाली नसती. धमकावून दबाव टाकून तिला तयार केलं असेल. पण मला एक गोष्ट समजत नाही ऐश्वर्या,
तिला तिच्या घरची परिस्थिती माहीत होती ना. त्यांचं कुटुंब या लग्नाला कधीच तयार होणार नाही हे तिला माहीत होतं. स्वतःहून घर सोडून बाहेर पडण्याची तिची हिंमत नाही हेही तिला माहीत होतं. मग एका निरागस मुलाच्या मागे फिरून, त्याला प्रेमाच्या जाळ्यात ओढून, त्याचं मन बदलून त्याच्यावर प्रेम करायला लावायचं आणि आता त्याला असा तडफडत सोडून जायचं. ती तर दुसऱ्या कोणासोबत निघून गेली आणि हा बघ कसा पडला आहे. शरदने वैतागून डोक्यावर हात मारला. असं चुकीचं बोलू नकोस, तिची काहीतरी अडचण असेल. ऐश्वर्या शांतपणे म्हणाली. काहीही अडचण असू दे, तिने ठरवलं असतं तर सगळं बदलू शकली असती. तिला माहीत होतं की तिच्या घरच्यांच्या विरोधात जाऊ शकणार नाही. मग प्रेम केलं तरी जोखीम तिने घ्यायला हवी होती. घर सोडून बाहेर पडायला हवं होतं. निदान श्यामला परिस्थितीची कल्पना तरी द्यायला हवी होती. तो बाहेर गावी गेला आणि परत येईपर्यंत तिने लग्न उरकून टाकलं. अशा मुलीला काय म्हणायचं. शरदने रागाने दात खाल्ले. पण स्त्रिया अनेकदा परिस्थितीच्या कैदी असतात हे पुरुषांना समजावून सांगणं फार कठीण असतं. ऐश्वर्याप्रमाणेच गायत्रीनेही आपलं प्रेम मनात दडवून ठेवण्याचा प्रयत्न केला होता. श्यामच्या मनाला धक्का लागू नये म्हणून ती त्याच्यापासून काही लपवत राहिली होती. कधीतरी कुठल्या तरी वळणावर त्याचं प्रेम पूर्णत्वाला येईल या आशेवरच तिने त्याच्यावर प्रेम केलं होतं. घर सोडून त्याच्यासोबत जाण्याची तयारीही तिच्या मनात होती. पण आपल्या मुलीने प्रेमासाठी घर सोडलं तर आपण आत्महत्या करू अशा धमक्या देणाऱ्या कुटुंबासमोर कदाचित तिचं प्रेम लहान ठरलं होतं. तिच्या मनातही तेवढीच वेदना होती. पण ती वेदना चेहऱ्यावर न दाखवता तिला दुसऱ्या पुरुषासोबत आयुष्य जगावं लागणार होतं. लग्नाच्या विधींमध्ये हसावं लागणार होतं. हीच तिची अवस्था होती. श्याम दररोज गायत्रीच्या घरासमोर उभा राहून ओरडत असे. पण गायत्री कधीच सासरी निघून गेली होती. त्याचा त्रास सहन न झाल्याने गायत्रीच्या घरच्यांनी पोलिसात तक्रार केली. पोलीस आले आणि श्यामला पकडून घेऊन गेले. त्याने नव्याने दारू पिण्याची सवयही लावून घेतली होती. पोलिसांचीही तो उलटसुलट बोलू लागला आणि पोलीस ठाण्यात त्याला चांगलाच मार बसला. ऐश्वर्या आणि शरद घाबरून पोलीस ठाण्यात धावत गेले. विनवण्या करून, कागदपत्रांवर स्वाक्षऱ्या करून त्यांनी श्यामला तिथून बाहेर आणलं. श्यामचे वडील मात्र त्याला पाहायलाही आले नाहीत. नेहमीप्रमाणे आपल्या नव्या संसारात व्यस्त झाले होते. ऐश्वर्या आणि शरद दोघंही त्याच्यावर लक्ष ठेवत होते. पण तरीही श्याम काही ना काही करून घराबाहेर पडत असे. दारू पिऊन परत येत असे. त्याला शोधून घरी आणणं हेच दोघांसाठी मोठं काम बनलं होतं. श्यामने गायत्रीला भेटण्याचे अनेक प्रयत्न केले, पण प्रत्येक वेळी तो अपयशी ठरला. तिला विसरता न आल्याने दारू, नशेची औषधं, मुलींच्या मागे फिरणं अशा सगळ्या चुकीच्या सवयी त्याने अंगीकारल्या. ऐश्वर्या आणि शरदने त्याला मारून, समजावून, ओरडून कसंबसं काही प्रमाणात नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न केला. पण एका मर्यादेनंतर त्यांच्याही हातात काही उरलं नाही. ऐश्वर्या आपल्या डार्लूसमोर नेहमी करत असलेल्या प्रार्थनांमध्ये ज्या 4 जणांसाठी सर्वात जास्त मागत असे, त्यापैकी तिचे वडील आता या जगात नव्हते. श्यामचं आयुष्य उद्ध्वस्त झालं होतं. तिचा वसी दुसऱ्या कोणाचा झाला होता. आता शरदचं काय? त्या दिवशी शरदची आई रडत रडत ऐश्वर्याच्या घरी धावत आली. श्याम अल्कोहोलिक्स अनॉनिमस या संस्थेत जाऊ लागला होता आणि त्याला स्वतःबद्दल 10% तरी जाणीव होऊ लागली होती. पण तरीही त्याला दारूशिवाय राहणं जमत नव्हतं. नाकातोंडापर्यंत दारू पिऊन तो ऐश्वर्याच्या घराच्या दारात येऊन पडायचा. ऐश्वर्यास त्याची आईसारखी, मैत्रिणीसारखी काळजी घ्यायची. एखादा डगमगत असताना त्याला आधार देणं हेच तर मैत्रीचं खरं रूप होतं. शरदच्या घरी आता वयात आलेल्या मुली होत्या म्हणून त्याच्या आईने श्यामला घरी येण्यास स्पष्ट मनाई केली होती. त्यामुळे श्यामला स्वतःचं घर आहे हेही विसरल्यासारखा तो ऐश्वर्याच्या घरातच पडून राहायचा. पण आजूबाजूच्या लोकांची नजर मात्र वेगळी होती. बाप मेल्यापासून या मुलाला कुणी आवरायलाच उरलं नाही. म्हणून तर दिवसरात्र इथेच पडून असतो. काहीतरी चुकीचं घडत नसेल कशावरून? दोघंही तरुण आहेत. कलियुग आलंय अशी तोंडाला येतील ती वाक्य ऐश्वर्याच्या कानावर पडतील अशा पद्धतीने कुजबुजत शेजारच्या बायका निघून जायच्या. पण ऐश्वर्या त्याचं काही मनावर घेत नव्हती. वडिलांशिवाय एकटी झगडणाऱ्या ऐश्वर्याला श्याम तिच्यासोबत आहे याचा आधार वाटायचा. पण तो स्वतःला दारूमध्ये झोकून देत आहे याचं तिला फार दुःख व्हायचं. त्याने मुलींच्या संगतीपासून स्वतःला दूर केलं होतं. एकदा मात्र तो एका लॉजमधून एका मुलीसोबत बाहेर येताना शरदने पाहिला आणि त्याला तिथेच पकडून 4 लगावण्याच्या तयारीत उभा राहिला. श्याम, हे बरोबर नाही.
तुझ्या मार्गावर चाललायस ना, तो अजिबात योग्य नाही. चुका करू नकोस. ठीक आहे, तू दारू पितोस, रस्त्यावर पडून राहतोस, हेही आम्ही सहन केलं. पण हे काय चाललंय? ऐश्वर्याला हे कळलं तर ती सहन करेल का? आपल्यासाठी ती आईसारखी आहे रे. तू जे काही करतोयस त्याचा तिच्यावर किती परिणाम होतोय याचा विचार केलास का? शरदच्या शब्दांनी श्यामने मान वर करून त्याच्याकडे पाहिलं आणि त्या क्षणी त्याला सत्याची जाणीव झाली. ऐश्वर्याला ही गोष्ट कळली तर तिला किती वेदना होतील. कदाचित ती त्याच्याशी असलेली मैत्रीही तोडून त्याच्यापासून दूर जाईल. गायत्रीच्या विरहाने आधीच तडफडणाऱ्या श्यामला ऐश्वर्यानेही त्याला सोडून जाण्याची कल्पना देखील सहन होत नव्हती. त्यामुळे त्या दिवसापासून त्याने मुलींच्या संगतीचा पूर्णपणे त्याग केला. मात्र नशेची साधना आणि दारूची सवय त्याला अजूनही सोडता येत नव्हती. ऐश्वर्याही त्याला रोज समजावून सांगायचे, अरे श्याम, आपण सगळे किती आनंदात राहायचो. तू असा का झालास रे? आधी बाबा नव्हते आणि आता तूही असा वागलास तर मी काय करू? माझ्यासाठी तुमच्याशिवाय दुसरं कोण आहे? तुझं दुःख मला समजतंय रे, पण त्यावरचा उपाय हा नाही. या सवयी तुझं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करतील. माझ्यासाठी तरी स्वतःला बदल रे. प्रयत्न कर. कोणाच्या आयुष्यात अडचणी नसतात. प्रत्येकजण आपल्या दुःखाचं कारण सांगून स्वतःला बर्बाद करू शकतो. पण त्या दुःखातून संघर्ष करून स्वतःच्या बळावर पुन्हा उभं राहणं काही मोजक्यांनाच जमतं. माझा मित्र त्या 100तला एकासारखा असावा अशी माझी इच्छा आहे. आम्ही सगळे तुझ्यासोबत आहोत. हळूहळू ही सवय सोड रे, असं म्हणत ती त्याच्या पलंगाजवळ खाली बसून त्याच्या केसांवरून हात फिरवत त्याला समजवायचे. पलंगावर पडलेला श्याम, वाढलेली दाढी, चुरगडलेला शर्ट आणि थकलेल्या डोळ्यांसह तिचं बोलणं एखादी गोष्ट ऐकावी तसं ऐकायचा. पण पुन्हा रात्र झाली की तो त्याच नशेच्या मागे निघून जायचा. शेवटी वैतागलेल्या ऐश्वर्याने एके दिवशी श्यामला खोलीत बंद करून ठेवलं. पण त्याने एवढा गोंधळ घातला की शेवटी दरवाजात जोरदार आवाज करत तुटून पडला. आजूबाजूचे लोक जमा झाले आणि प्रकरण मोठ्या भांडणात बदललं. शेवटी शरदने येऊन श्यामला आवरलं, त्याला पलंगावर झोपवलं आणि कसंबसं शांत केलं. ऐश्वर्याला एकटीला श्यामला सांभाळणं आता जवळजवळ अशक्य झालं होतं. आधीच कुजबूज करणाऱ्या लोकांना आता आयतं बोलण्यासाठी कारण मिळालं. शेजारच्या एका बाईने ऐश्वर्याला सुनावलं, अगं मुली, त्या दारुड्या मुलाला घरात बोलावून ठेवून स्वतःचं नाव का खराब करून घेतेस? त्याच्याकडे बघ, नाधळ रूप नाधळ वागणं. त्याला घरात येऊ देऊ नकोस. ऐश्वर्याने तिच्याकडे सरळ पाहत उत्तर दिलं, आंटी, तो माझा मित्र आहे. त्याची काळजी घेणं ही माझी जबाबदारी आहे. बाबा जिवंत असतानाही तो इथेच यायचा ना? तुम्हाला सगळं माहीत आहे. कृपया तुम्हीही त्याच्याबद्दल चुकीचं बोलू नका. तिच्या तोंडावरच उत्तर मिळाल्याने ती बाई थोडी अडखडली. बाबा असताना तो इथे येणं आणि आता येणं एकसारखं नाही गं. मी फक्त एवढंच सांगितलं की लोक तुझ्याबद्दल चुकीचं बोलतायत. बाकी तुझी इच्छा, असं म्हणत तिने तोंड वाकडं केलं आणि तिथून निघून गेली. त्यानंतर त्या बाईने ऐश्वर्याच्या आयुष्यात ढवळाढवळ करणं तर सोडूनच दिलं, पण गरजेच्या वेळी मदत करणंही बंद केलं. दरम्यान परीक्षेचे निकालही लागले. तिघेही चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले होते. ऐश्वर्या नेहमीप्रमाणे वर्गात अव्वल आली होती. अशातच एके दिवशी शरदची आई सुशीला रडत रडत ऐश्वर्याच्या घरी आली. त्यावेळी ऐश्वर्या अंगण झाडत होती. तिला सुशीला आंटीला पाहून धडकीच भरली आणि ती धावत तिच्याजवळ गेली. आंटी, काय झालं? आत या, असं म्हणत तिने त्यांचा हात धरून त्यांना आत नेलं. सुशीला नाक शिंकरत आत आली. काही वेळातच शरदही बाईकवरून तिथे पोहोचला. तोही घाईघाईने घरात आला. ऐश्वर्या आणि सुशीला सोफ्यावर बसल्या होत्या. शरदच्या चेहऱ्यावर मात्र प्रचंड राग होता. ऐश्वर्याने दोघांकडे आलटून पालटून पाहिलं. आंटी, काही प्रॉब्लेम आहे का? अरे शरद, काय झालं? कोणीतरी मला सांगाल का? ती घाबरून म्हणाली. सुशीला पुन्हा हुंदके देत म्हणाल्या, हा न्याय तूच कर ग. याचे काका सौदीमध्ये आहेत. याने कोर्स पूर्ण केला म्हणून ते म्हणतायत इकडे ये, तुला नोकरी लावून देतो. मी सगळं पाहतो. म्हणून याने किती चक्रा मारून पासपोर्ट बनवून घेतला आणि आता काय म्हणतोय तर मी जाणारच नाही. एक पाय जमिनीवर रोवून उभा आहे. ऐश्वर्याने शरदकडे पाहिलं. त्याला काय सांगावं हे तिच्याही लक्षात येत नव्हतं. त्याच्यापासून दूर जाण्याचा विचारसुद्धा तिच्यासाठी असह्य होता. शरदने तिच्याकडे पाहत चिडून विचारलं, काय बघतेस? तूही मला जायला सांगणार आहेस का?
मला तुला आणि श्यामला सोडून जाता येणार नाही. जाऊ नकोस रे, जाऊ नकोस. आम्ही सगळे आत्महत्या करून मरतो, सुशिला रडत रडत म्हणाल्या. हो ना, ऐश्वर्याही त्यांच्या सुरात सूर मिसरत ओरडली. सुशिला तिच्याकडे पाहत पुन्हा म्हणाल्या, मग काय करू ग? 2 मुलींची जबाबदारी माझ्यावर आहे. त्यांच्या शिक्षणाचा खर्च, पुढे लग्न, हे सगळं करण्यासाठी मी काय करू? देवाने स्वतःहून याच्यासाठी एक मार्ग उघडून दिलाय, पण याला तो नकोय. आम्हीच कष्ट करू असं म्हणतोय. मी काय करू? तूच सांग. घरचा मोठा मुलगा आहे, मोठा भाऊ आहे. थोडीफार जबाबदारी नको का याला? ऐश्वर्याने काळजीने शरदकडे पाहिलं. अरे, तू आईला एवढा का त्रास देतोयस? ती हळू आवाजात म्हणाली. नको ऐश्वर्या, मी आधीच खूप टेन्शनमध्ये आहे. काहीही बोलू नकोस. मला जा असं तूही सांगू नकोस. बस. तो रागाच्या भरात ओरडला. त्याच्या डोळ्यात राग होता, पण त्या रागामागे ऐश्वर्या आणि श्यामला सोडून जाण्याची भीती स्पष्ट दिसत होती. याने जाऊ नये, आम्ही उद्ध्वस्त होऊ, पण हा तरी सुखी राहू दे, असं म्हणत सुशिला डोकं आपटून रडू लागल्या. आई, तुम्ही जरा शांत बसा, मी शरदशी बोलते. चल रे, असं म्हणत ऐश्वर्याने शरदचा हात पकडला आणि त्याला आत घेऊन गेली. सुशिलाने आजूबाजूला नजर फिरवली आणि घराच्या एका कोपऱ्यात अंग चोरून पडलेल्या श्यामकडे तिची नजर गेली. तिने तोंड वाकडं केलं. दारुड्या कुठला, असं घृणेने पुटपुटत तिने त्याच्याकडून नजर वळवली. ऐश्वर्या, माझा हात सोड. ऐक, तू जे काही सांगशील ते मी करेन, पण प्लीज मला फक्त हे कर असं सांगू नकोस. मला तुम्हा सगळ्यांना सोडून जाता येणार नाही. शरदच्या डोळ्यात पाणी आलं. ऐश्वर्या मात्र त्याच्याकडे हाताची घडी घालून रोखून पाहत होती. काय ग, अशी का बघतेस? म्हणजे तू जाणार नाहीस? आई आणि बहिणींचं काही झालं तरी तुला त्याची पर्वा नाही, असंच ना? तिने रागाने विचारलं. तसं नाही ग, मी इथेच नोकरी करून माझ्या कुटुंबाची काळजी घेईन. त्यात काय अडचण आहे? या परिस्थितीत तुला आणि श्यामला सोडून मला जाता येणार नाही. मी नसलो तर तुमची काळजी कोण घेणार? मित्राच्या त्या प्रेमळ शब्दांनी ऐश्वर्याचं मन भरून आलं. त्याची अजिबात काळजी करू नकोस रे, सगळं मी सांभाळेन. तिथे तुला चांगल्या पगाराची नोकरी मिळते ना? 2-3 वर्ष काम कर आणि मग परत ये. आम्ही कुठे जाणार आहोत? श्याम, आईला त्रास देऊ नकोस. ज्यांच्या आयुष्यात आई नसते त्यांनाच त्या वेदनेची खरी जाणीव असते. ऐश्वर्याचे शब्द ऐकून शरदने तिच्याकडे पाहिलं. त्याच्या डोळ्यात अश्रू होते, पण ते बाहेर पडत नव्हते. त्या डोळ्यांना स्वतःची वेदनाही व्यक्त करता येत नव्हती. शरद शांत उभा राहिला. ऐश्वर्याने त्याचा हात हातात घेतला. जाऊन ये रे, माझ्यासाठी प्लीज, ती विनवणीच्या नजरेने म्हणाली. मी गेलो तर तू एकटी कशी राहशील? तुला श्यामला एकटीला सांभाळता येणार नाही, त्याने काळजीने विचारलं. मी सांभाळेन. माझ्या बाबांनी मला प्रत्येक परिस्थितीशी लढण्याइतकी धाडसी मुलगी म्हणून वाढवलं आहे. आणि सुशिला आंटी आहेतच ना, त्या आपली काळजी घेणार नाहीत का? तू अजिबात काळजी करू नकोस. जा आणि ये, असं म्हणत तिने त्याच्या खांद्यावर थोपटलं. तू वेडी आहेस का? जाण्यासाठी लागणाऱ्या खर्चाची व्यवस्था करावी लागेल. शरदने मोठा श्वास घेतला. एवढंच ना, ते मी पाहते. ऐश्वर्याने डोळा मारला. शी, वेडी कुठली, तो चिडून म्हणाला. ऐश्वर्याने त्याच्याकडे रोखून पाहिलं. का? मी पैसे देऊ नयेत का? किंवा मी दिले तर तू घेणार नाहीस का? माझे बाबा फक्त माझ्यासाठीच पैसे ठेवून गेले नाहीत. माझी मुलं श्याम आणि शरद कधी काही मागायला आली तर त्यांनाही दे, असं सांगून त्यांनी तुमच्यासाठीही बँकेत पैसे ठेवले आहेत. ऐश्वर्याचे शब्द ऐकताच शरदच्या डोळ्यात अश्रू आले. त्यालाही तिच्या बाबांची आठवण आली. ए रे तगड्या, असं म्हणत हसत त्याला हाक मारणारा तिचा बाबा जणू त्याच्या डोळ्यांसमोर उभा राहिला. किती मोठ्या मनाचा माणूस होता तो. अशा माणसाला इतका लवकर मृत्यू का यावा? प्रत्येकाला असं मोठं मन कुठून मिळणार? त्यांचा हसरा चेहरा डोळ्यांसमोर तरळताच शरदने ऐश्वर्याला मिठी मारली आणि लहान मुलासारखा रडू लागला. काळजी करू नकोस रे, मी आहे ना, असं म्हणत ऐश्वर्याने त्याच्या पाठीवरून हात फिरवला. ऐश्वर्या शरदला कसंही करून जाण्यासाठी तयार करेल हे सुशिलाला माहीत होतं. त्यामुळे ती काहीही न सांगता तिथून निघून गेली. तिचं काम झालं होतं याचं समाधान तिच्या मनात होतं. पुढच्या काही दिवसात शरद परदेशात जाण्यासाठी लागणाऱ्या सगळ्या तयारीत मनापासून गुंतला. पासपोर्ट, कागदपत्र आणि इतर आवश्यक कामं तो वेगाने पूर्ण करू लागला. अशातच एके दिवशी श्यामला अचानक पोटात तीव्र वेदना सुरू झाल्या.
ऐश्वर्या आणि शरद घाबरून त्याला रुग्णालयात घेऊन गेले आणि त्यात भर म्हणजे गायत्रीला गर्भावस्थेच्या तपासणीसाठी त्याच रुग्णालयात यायचं होतं. डॉक्टरांकडे जाणाऱ्या मार्गावर ती आपल्या पतीसोबत समोरून येताना दिसली. गायू, गायू, श्याम तिचं नाव ओरडत तिच्याकडे धावत सुटला. पण गायत्रीने त्याला पाहूनही न पाहिल्यासारखं केलं आणि आपल्या पतीचा हात हातात घेऊन पुढे निघून गेली. तिच्या चेहऱ्यावरचं समाधान, तिच्या चेहऱ्यावर खुललेलं मातृत्वाचं तेज पाहून श्यामच्या वेदनेला आणखी धार आली. तू मला विसरलीस का गं गायू? तू सुखी आहेस का? एवढंच होतं का सगळं? त्याचं मन आतून आक्रोश करत होतं. तू जिथे कुठे असशील सुखी राहा, असं म्हणून तिला सोडून देणं त्याला अजिबात शक्य नव्हतं. तो स्वतःला झटकारत तिच्या मागे धावू लागला. पण ऐश्वर्या आणि शरदने त्याला कसंबसं पकडलं आणि तिथून दूर नेलं. त्यानंतर मात्र श्याम एखाद्या निर्जीव पुतळ्यासारखा झाला. त्याला पाहून ऐश्वर्या आणि शरद दोघेही घाबरून गेले. उपचार सुरू झाल्यावर ते त्याला घरी घेऊन आले. एखाद्या चावी दिलेल्या खेळण्यासारखा तो कुठेतरी शून्यात नजर लावून बसला होता आणि ते ज्या दिशेने नेत होते त्या दिशेने यंत्रवत चालत होता. ऐश्वर्याने त्याला जेवण भरवलं, औषधं दिली आणि झोपवलं. शरद, त्याची अवस्था पाहून मला भीती वाटते रे. आज रात्री तूही इथेच थांब ना, ऐश्वर्याने घाबरून सांगितलं. शरदनेही तिचं म्हणणं मान्य केलं आणि तो तिथेच थांबला. मध्यरात्री स्वयंपाकघरातून भांडे फुटल्याचा आवाज आला. सोफ्यावर झोपलेल्या शरदची झोप अचानक उडाली. त्याने आजूबाजूला पाहिलं. पलंगावर झोपलेला श्याम दिसत नव्हता. श्याम, कुठे गेलास रे? बाथरूममध्ये आहेस का? असं म्हणत तो स्वयंपाकघराच्या दिशेने जाऊ लागला. पण पुढच्या क्षणी तो जागच्या जागी थांबला. त्याचं हृदय जणू थांबून गेलं. श्याम, तो किंचाळला. त्याचा आवाज ऐकून ऐश्वर्याचीही झोप उडाली आणि ती धावत स्वयंपाकघरात आली. समोरचं दृश्य पाहून तिच्या तोंडून किकाळी फुटली. आ देवा, श्याम! श्यामच्या हाताची नस कापलेली होती आणि तो रक्ताच्या थारोड्यात निश्चल पडला होता. श्याम निश्चल पडलेला पाहून शरद घाबरून त्याच्याजवळ धावत आला आणि त्याला उचलून घेतलं. सुदैवाने त्याचा श्वास सुरू होता. त्याने श्यामच्या मनगटाला रुमाल घट्ट बांधला, त्याला खांद्यावर घेतलं आणि घराबाहेर धावत सुटला. ऐश्वर्यानेही घाईघाईने घराला कुलूप लावला आणि त्याच्या मागे धावली. त्या गल्लीत राहणारा, संकटात नेहमी मदतीला धावून येणारा एक दयाळू ऑटोचालक शरदला श्यामला घेऊन धावताना पाहून घाबरून त्यांच्याजवळ आला. काय झालं रे? त्याने काळजीने विचारलं. दादा, हॉस्पिटलला जायचं आहे, शरदने घाईघाईने उत्तर दिलं. त्याने श्यामला ऑटोमध्ये झोपवला आणि ऐश्वर्याकडे पाहत म्हणाला, ऐशू तू मागे बस, मी पुढे बसतो. असं म्हणत तो ऑटो चालकाच्या शेजारी जाऊन बसला. काही वेळातच श्यामला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. शरदने श्यामच्या वडिलांना फोन करून सगळं सांगण्याचा प्रयत्न केला आणि शेवटी वैतागून फोन ठेवला. शेवटी फोन एका स्त्रीने उचलला आणि तीही दारूच्या नशेत अस्पष्ट आवाजात बोलत होती. शरदचा संतापनावर झाला. त्याने रागाने फोन बंद केला. छे, हा कसला बाप आहे, तो दातोट खात पुटपुटला. जर श्यामचे वडील त्याच्यासमोर उभे राहिले असते तर त्यांना मारून टाकावं इतका संताप त्याच्या मनात उसळला होता. श्यामवर अतिदक्ष उपचार सुरू होते. शरद आणि ऐश्वर्या बाहेर प्रचंड तणावात वाट पाहत बसले होते. भीतीने ऐश्वर्याचे हात थरथरत होते. तिने शरदचा हात घट्ट पकडून ठेवला. घाबरू नकोस, त्याला काही होणार नाही, असं म्हणत शरदने तिच्या हातावर हलकेच थोपटलं. मूर्ख आहे तो, काय करून बसला स्वतःचं? आपल्याबद्दल जरा तरी विचार केला नाही. शुद्धीवर येऊ दे त्याला, मग बघतोच, तो दात खात पुटपुटला. ऐश्वर्या मात्र दगडासारखी निश्चल बसली होती. माझ्या आयुष्यातील प्रत्येक व्यक्तीला गमावणं हेच माझ्या नशिबात लिहिलंय का? तिच्या मनात विचारांचा कल्लोळ उठला. मी तुला आधीच सांगितलं होतं ना, कितीही दुःख द्यायचं असेल तर मला दे, पण माझ्या आसपासच्या लोकांना शिक्षा देऊ नकोस. त्याचा माझ्यावर किती परिणाम होतो हे तुला माहीत आहे का? कृपा कर, माझा श्याम मला परत दे. मी तुझी विनवणी करते. आयुष्यात मी कधी काही मागून हट्ट केला नाही. मला मनापासून हवं असलेलं एकच तू मला कधी दिलं नाहीस. पण माझ्या श्यामच्या बाबतीत असा निर्दयी खेळ खेळू नकोस. तो आम्हाला हवा आहे, थोडी दया कर, असं म्हणत ती मनोमन आपल्या लाडक्या गणपती बाप्पाकडे प्रार्थना करत होती. तेवढ्यात एक नर्स बाहेर आली. सर, त्यांना रक्ताची गरज आहे. ओ पॉझिटिव्ह. शरद लगेच उठून उभा राहिला. माझं रक्तगट ओ पॉझिटिव्ह आहे, मी देतो, तो म्हणाला. ठीक आहे, चला,
असं म्हणत नर्स त्याला आत घेऊन गेली. अर्ध्या तासाने रक्तदान करून शरद बाहेर आला आणि पुन्हा खुर्चीवर येऊन बसला. ऐश्वर्या कॅन्टीनमध्ये जाऊन त्याच्यासाठी दूध घेऊन आली आणि त्याला प्यायला दिलं. मित्राच्या काळजीने दोघांच्याही डोळ्यांवरची झोप उडाली होती. जवळपास 3 तासांनंतर डॉक्टर बाहेर आले आणि म्हणाले, आता श्याम धोक्याच्या टप्प्याबाहेर आहे. ते ऐकल्यावरच दोघांनी सुटकेचा श्वास घेतला. दुसऱ्या दिवशी सकाळी श्यामला शुद्ध आली. श्यामच्या वडिलांनी शरदला फोन केला. शरदने घडलेली प्रत्येक गोष्ट त्यांना सांगितली, पण ते फारसे हादरले नाहीत. मी अकाउंटमध्ये पैसे टाकतो, खर्चाची काळजी घे, एवढंच म्हणत त्यांनी फोन ठेवला. बिचाऱ्या मुलाला भेटायला येण्याचीही त्यांच्याकडे वेळ नव्हता. ऐश्वर्या आणि शरद दोघेही आडीपाडीने श्यामची खूप काळजी घेत होते, पण दोघांपैकी एकानेही त्याच्याशी नीट तोंड करून बोललं नव्हतं. त्यांच्या मनात एकच राग होता, आमच्यापेक्षा ती गायत्री तुझ्यासाठी जास्त महत्त्वाची झाली आहे ना? तिच्यासाठी तू स्वतःचं आयुष्य संपवायला निघालास. त्यावेळी आमच्याबद्दल एकदाही विचार केला नाहीस ना? श्यामलाही त्यांचा राग समजत होता. ऐशू, तू माझ्याशी का बोलत नाहीस ग? मी एका क्षणाच्या भरात ते करून बसलो. चूक झाली, मला मार, ओरड, पण तुम्ही दोघं माझ्याशी असं अबोला धरू नका. तुमच्या दोघांशिवाय माझा आहे तरी कोण? श्याम डोळ्यात अश्रू आणून विनवणी करू लागला. ऐश्वर्याचा राग पुन्हा उसळला. अरे वा, हे आता कळतंय तुला? हातावर सुरी चालवलीस तेव्हा कळलं नाही का की त्यावेळी आमच्याबद्दल विचार करायलाच विसरलास? गायत्री महत्त्वाची आहे म्हणून मरायला निघालास ना? आता काय झालं? जा जा तू. ऐशू, श्यामचा आवाज तुटला. बोलू नकोस, ऐश्वर्या संतापाने म्हणाली. तू असं करशील असं मी कधीच अपेक्षित केलं नव्हतं. बाबा आपल्याला सोडून गेले तेव्हा त्यांना विश्वास होता की तुम्ही सगळे आहात, माझी काळजी घ्याल. पण तुला तुझं सुख आणि तुझी शांतताच सगळ्यात मोठी वाटली ना? म्हणूनच स्वतःचा जीव घ्यायला निघालास. जा, शांतपणे जा आणि मरून जा. मी कसं बसं जगते. ती रागाने म्हणाली. सॉरी ग, श्याम अश्रूंनी म्हणाला. प्रत्येक समस्येवर मृत्यू हाच एकमेव उपाय असतो का रे? तिने तुला फसवलं आणि ती सुखाने पुढे निघून गेली. आता तिच्यासाठी तू स्वतःचं आयुष्य उद्ध्वस्त करणार आहेस? तिच्यासमोर डोकं उंच करून जगून दाखवायचं असा विचारही तुझ्या मनात उरला नाही का? प्रेम म्हणजेच संपूर्ण आयुष्य असतं का? प्रेमाच्या पलीकडे आयुष्यात दुसरं काहीच नसतं का? मैत्री, आपुलकी, नाती यांना काहीच किंमत नाही का? मीही तुझ्यासारखाच विचार केला असता तर कधीच मरून गेले असते. तिचे शब्द ऐकून श्यामने तिच्याकडे पाहिलं. भावनेच्या भरात आपण काय बोलून गेलो हे लक्षात येताच ऐश्वर्याने मनातल्या मनात स्वतःच्याच डोक्यावर हात मारला. ठीक आहे, सोड, मी तुझ्यासाठी काहीतरी खायला घेऊन येते, असं म्हणत ती तिथून निघून गेली. नंतर शरद श्यामजवळ आला. श्यामने त्याच्याकडेही माफी मागितली आणि शरदनेही ऐश्वर्याने सांगितलेले शब्द त्याला ऐकवले. फक्त मध्येच त्याने काही शिव्याही घातल्या होत्या, एवढाच फरक. पुढच्या 4 दिवसात श्यामला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आणि तो घरी परतला. आता तो ऐश्वर्याच्या घरी राहत नव्हता, तो स्वतःच्या घरी परतला होता. पण रोज ऐश्वर्याला भेटायला यायचा आणि तिच्यासोबत काही वेळ घालवूनच परत जायचा. ऐश्वर्या आणि शरदच्या कडक शिस्तीखाली आणि सततच्या देखरेखीमुळे त्याने दारूचं व्यसन काही प्रमाणात कमी केलं होतं. मात्र त्यातून पूर्णपणे बाहेर पडणं अजूनही त्याला जमलं नव्हतं. तिघांचं आयुष्य आता कसं तरी पुढे सरकत होतं. पूर्वीचा हशा, चेष्टा मस्करी, उत्साह, खेळकरपणा आणि खोडकरपणा सगळंच कुठेतरी हरवून गेलं होतं. एके दिवशी शरद ऐश्वर्याच्या घरी आला होता. ऐशू, मी तुला एक गोष्ट सांगू का? त्याने थोडं संकोचून सुरुवात केली. काय रे, एवढी मोठी प्रस्तावना का करतोयस? बोल ना पटकन, स्वयंपाकघर साफ करत ऐश्वर्याने विचारलं. ते नाही ग, मी परदेशात जाणार आहे ना, तर श्यामलाही माझ्यासोबत घेऊन जावं असा विचार करतोय, शरद म्हणाला. स्वयंपाकघराचा ओटा पुसत असलेल्या ऐश्वर्याचे हात तिथेच थांबले. एका क्षणासाठी तिच्या मनावर दुःखाचं ओझं दाटून आलं, पण पुढच्या क्षणी तिने स्वतःला सावरलं. काय झालं ऐशू? शरदने काळजीने विचारलं. मी सुद्धा तुला हेच सांगणार होते. तो इथे राहिला तर नीट होणार नाही, त्यामुळे तू त्याला सोबत घेऊन जाणं हेच योग्य आहे. गुड डिसिजन. मी सुद्धा याचा विचार केला नाही बघ, असं म्हणत तिने चेहऱ्यावर जबरदस्तीचं हसू आणलं. पण तू एकटी राहशील ना ऐश्वर्या? शरदने काळजीने विचारलं. मला काहीही प्रॉब्लेम नाही, मी राहीन सगळं सांभाळून.
माझी काळजी करू नका, ती म्हणाली. पण तिच्याकडे पाहताना शरदच्या मनात दुःख दाटून आलं. ती कितीही धाडसी असल्याचं दाखवत असली तरी तिला एकटी सोडून जाण्याची त्याची इच्छा होत नव्हती. ते नाही ग ऐश्वर्या, आम्ही दोघं नसताना तू काय करशील? आपण 4थ्या वर्गापासून एकत्र आहोत. फक्त तुलाच नाही, आम्हालाही तुझ्याशिवाय राहणं कठीण आहे. तुला अशी एकटी सोडून परदेशात जाऊन आम्ही काय मिळवणार? मी जात नाही, तू जा, तो पुन्हा हट्टाने म्हणाला. अरे देवा, पुन्हा तू हरभऱ्याच्या झाडावर चढू नकोस. किती कष्टाने तुला तयार केलं आहे. तू पुन्हा हट्ट धरलास तर आंटीला मी कसं समजावणार? बिचारा त्यांना किती आशा आहेत. ऐक ना शरद, आज तंत्रज्ञान किती पुढे गेलं आहे. वाटलं की व्हिडिओ कॉलवर बोलता येतं. मग मी तुम्हाला का मिस करेन? आणि त्यात मी नोकरीसाठी अर्जही केला आहे. मला नोकरी मिळाली की माझं आयुष्यही व्यस्त होईल. मग तुम्हा दोघांची आठवण काढायलाही वेळ मिळणार नाही. त्यामुळे माझी काळजी करणं सोड आणि तुमच्या भविष्याचा विचार कर साहेब, असं म्हणत ऐश्वर्याने त्याचे केस विस्कटले. तरीही शरद मात्र विचारातच पडलेला राहिला. त्याच्या मनाला ऐश्वर्याला एकटी सोडून जाण्याची कल्पना अजूनही स्वीकारता येत नव्हती. पण शरदने श्यामला परदेशात सोबत येण्यास सांगितलं तरी श्यामने ठामपणे नकार दिला. ऐशूला एकटीला सोडून मी कसा जाऊ? मी एवढा स्वार्थी होऊ शकत नाही, तो ठाम आवाजात म्हणाला. हो ना, आता तूच ऐशूची काळजी घेतोयस बघ. उलट तू तिच्यासाठी त्रासच बनला आहेस. तुला एकटं सोडून मला जाता येणार नाही. पुन्हा तू दारू प्यायल्यावर काहीतरी करून बसलास तर ती तुला कशी सांभाळणार? आपण तिला शांतता देऊ शकत नसलो तरी निदान तिच्या आयुष्यात आणखी त्रास तरी निर्माण करू नये, शरद थोड्या कठोर आवाजात म्हणाला. त्याच्या शब्दांनी श्यामच्या चेहऱ्यावर वेदना उमटली. मी तुमच्या सगळ्यांसाठी ओझं झालोय का रे? त्याने तुटलेल्या आवाजात विचारलं. शरद दचकला. मी तसं म्हणत नाही रे, पण आधीच तू दारू पिऊन ऐश्वर्याच्या घरी पडून राहिलास म्हणून संपूर्ण गल्लीत तिचं नाव खराब झालं आहे. इतके दिवस तुम्हा दोघांना सांभाळण्यासाठी मी होतो. आता तसं मला जमणार नाही ना. समजून घे रे, मी ऐश्वर्याला त्रास देणार नाही रे, मी तिची मदतच करेन, श्यामने शांत आत दडलेल्या आवाजात सांगितलं. तू म्हणशील पण करणार नाहीस, कारण तू आता स्वतःसारखा राहिलेलाच नाहीस. ऐक श्याम, मी हे फक्त ऐश्वर्यासाठी सांगत नाही आहे, तुझ्यासाठीही सांगतोय. तुला पूर्वीसारखं बनवण्याची जबाबदारी माझी आहे. 2 वर्ष माझ्यासोबत राहा, त्यानंतर स्वतःला बदलून परत ये आणि ऐश्वर्याचा आधार बन. तू माझ्यासोबत येणार आहेस? बस. शरदचा आवाज ठाम होता. श्याम विचारात पडला. त्याच्यासाठीही वातावरण बदलणं आवश्यक होतं. गायत्रीच्या आठवणी त्याचा पाठलाग करणाऱ्या भूतासारख्या त्याला छळत होत्या. इथे राहिला तर दारूशिवाय राहणं त्याला कठीण होतं आणि त्याच्या या अवस्थेमुळे ऐश्वर्यालाही त्रास होत होता. परदेशात गेल्यावर तिथल्या कडक नियमांमुळे का होईना पण स्वतःवर नियंत्रण ठेवावंच लागणार होतं. तरीही ऐश्वर्याला सोडून जाण्याची कल्पना त्याच्या मनाला अजिबात पटत नव्हती. शेवटी तो ऐश्वर्याशी बोलला आणि ऐश्वर्यानेही शरदला जे सांगितलं होतं तेच श्यामलाही सांगितलं. स्वतःला धाडसी दाखवत ती त्याला समजावत राहिली. बराच वेळ बोलून, समजावून आणि भावनिक विनवण्या करून तिने कसंबसं श्यामला तयार केलं. अखेर अर्ध्या मनाने का होईना श्याम शरदसोबत परदेशात जाण्यासाठी निघाला. विमानतळावर ऐश्वर्याने आपल्या दोन्ही मित्रांना घट्ट मिठी मारली. त्या दोन्ही मुलांना तिच्यापासून दूर जाणं सहन होत नव्हतं. दोघेही डोळ्यांतून अश्रू वाहू देत रडत होते, पण ऐश्वर्या रडली नाही. खरं तर तिला रडताच येत नव्हतं. तिने मनातल्या वेदनेवर हसू चढवलं. शरद, कामाच्या नादात स्वतःची काळजी घेणं विसरू नकोस. वेळेवर जेव, रोज अंघोळ कर, सकाळी दात घासून कॉफी पिऊन देवाला नमस्कार करून कामावर जा. आणि श्याम, दारू प्यायची नाही रे. शरदची नीट काळजी घे. तुम्ही दोघं रोज मला फोन करणार, ऐकलत ना? मला विसरणार तर नाही ना? ती एखाद्या लहान मुलीसारखी विचारत होती. तिचं बोलणं ऐकून दोघांच्याही मनावर दुःखाचं ओझं दाटून आलं. अश्रू थांबत नव्हते. ऐश्वर्याने दोघांचेही अश्रू पुसले. त्यांच्या कपाळावर प्रेमाने चुंबन घेतलं आणि त्यांना जाण्यासाठी निरोप दिला. विमान आकाशात झेपावलं आणि त्या क्षणी ऐश्वर्याला आपल्या आयुष्यातील ती असह्य, जीवघेणी एकटेपणाची जाणीव झाली. तिच्या डाव्या उजव्या हातासारखे असलेले दोन्ही मित्र तिच्यापासून दूर गेले होते. हात कापून वेगळा केला असता तरी कदाचित इतकं दुखलं नसतं. वडिलांच्या मृत्यूनंतर तिच्या आयुष्यातील अर्धा जीव निघून गेला होता. आता मित्रांच्या विरहाने ती जिवंत असूनही एखाद्या चालत्या फिरत्या प्रेतासारखी झाली होती.
शरदच्या कुटुंबियांनीही ऐश्वर्याकडे जणू ती कुणी अनोळखी व्यक्ती असल्यासारखं पाहिलं आणि तिथून निघून गेले. सगळ्यांनी तिला एकटं सोडलं. तिचे पाय थरथरत होते. ती तिथल्याच एका खुर्चीवर जाऊन बसली. आयुष्य अचानक इतकं जड झालं होतं की पुढचे दिवस कसे काढायचे याचा विचार करताच तिचे डोकं गरगरलं. स्वतःला पूर्णपणे अनाथ आणि एकटं समजणाऱ्या ऐश्वर्याला अचानक आपल्या बाबांची आठवण आली. त्यांच्या मांडीवर डोकं ठेवून पडावंसं वाटलं. त्यांना घट्ट मिठी मारून मनसोक्त रडावंसं वाटलं. बाबा, माझ्याच आयुष्यात एवढी दुःख का आहेत बाबा? तुम्हीही मला सोडून गेलात. माझा वसी देखील मला सोडून गेला. आता श्याम आणि शरदही निघून गेले. बाबा, आता माझ्यासोबत फक्त एकटेपणाच उरलाय. मी इतकी दुर्दैवी आहे का? माझ्या आयुष्यात एकही नातं कायमचं का टिकत नाही? एकटेपणात राहणारे लोक चुकीची पावलं का उचलतात? आत्महत्या का करतात हे आता मला समजतंय. एकटेपण इतकं भयंकर असतं का बाबा? मला नाही जमत, खरंच नाही जमत. मरून जावंसं वाटतंय. अंधारात एकटीला सोडून दिल्यासारखी भीती वाटते. माझं कोणीच नाहीये बाबा. मी काय करू? मनातल्या मनात ती मूकपणे रडत विरघळत होती. तिने आपली कहाणी सांगून पूर्ण केली होती. गाडीत आता फक्त शांतता पसरली होती. राकेशच्या डोळ्यात अश्रू दाटले होते. एका स्त्रीला एवढं दुःख सहन करणं शक्य आहे का? त्याच्या मनात आलं. तिने सोसलेल्या प्रत्येक वेदनेची कल्पना करताच त्याच्या छातीत कळ उठल्यासारखं झालं. आता तिच्या आयुष्यात आणखी काय दुःख उरलं होतं? दुःखाच्या वेळी रडण्याचा अधिकारही जिच्याकडून हिरावून घेतला गेला होता, अशी ती एक असहाय्य स्त्री होती. राकेशने तिला अचानक स्वतःकडे ओढून घेतलं. ऐश्वर्या, त्याचा आवाज तुटला आणि तो रडू लागला. त्याच्या डोळ्यांतून वाहणारे अश्रू तिच्या खांद्यावर पडत होते. त्याने तिच्या चेहऱ्यावर वेड्यासारखी चुंबनं घेतली आणि तिला इतकी घट्ट मिठी मारली की तिची हाडं मोडतील असं वाटावं. तिला त्या मिठीची गरज होती की नाही हे त्याला माहीत नव्हतं. पण तिच्या भूतकाळाबद्दल जाणून घेतल्यानंतर तिने सोसलेल्या दुःखाचं ओझं पचवणं त्याला अशक्य झालं होतं. त्याला तिची मिठी घ्यायची होती. तिला जवळ घ्यायचं होतं. तिच्यावर प्रेम करायचं होतं. पण ऐश्वर्याने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. ती जणू निर्जीव पुतळ्यासारखी निश्चल बसून राहिली. आणि हे चांगलं नव्हतं. माणूस म्हणून जन्माला आलो तर आनंदात हसायला हवं आणि दुःखात रडायला हवं. आसवं दाबून ठेवली, भावना मनातच गाडून ठेवल्या तर त्या विष बनतात आणि शेवटी माणसालाच आतून नष्ट करतात. तिला रडवणं गरजेचं होतं. तिला मनापासून रडवणं गरजेचं होतं. आपल्या प्रेयसीला रडवण्याचा विचार करणारा तो कदाचित या जगातील पहिला दगडी हृदयाचा प्रियकर असावा. राकेश तिच्यापासून थोडा दूर झाला आणि स्वतःच्या डोळ्यांतील अश्रू पुसले. त्याने खोल श्वास घेतला. मग तिची हनुवटी हातात धरून तिचा चेहरा स्वतःकडे वळवला. तो तिच्याकडे खोलवर पाहत राहिला. ऐशू, त्याने अतिशय मृदू आवाजात हाक मारली. ऐश्वर्याचं हृदय जणू एका क्षणासाठी थांबलं. तिचं संपूर्ण शरीर थरथरू लागलं. प्लीज सर, मला असं हाक मारू नका. तिच्या तोंडातून आवाजही नीट बाहेर पडत नव्हता. ऐशू, त्याने पुन्हा हाक मारली. मी तुम्हाला हात जोडून विनंती करते. प्लीज, मला असं हाक मारू नका. ती हात जोडत म्हणाली. ऐशू, मला सोडा, मला जायचं आहे. ती किंचाळत गाडीचा दरवाजा उघडण्यासाठी वळली, पण राकेशने तिचा हात घट्ट पकडला आणि तिला पुन्हा स्वतःकडे वळवलं. मी सांगतोय ऐशू, रडून घे. त्या क्षणी तो राकेश वाटतच नव्हता. तो तिला विश्वनाथ दिसत होता. तिचे बाबा दिसत होते. मनात दुःखाचा कचरा साठवून ठेवू नकोस ऐशू. तो विष बनून तुला चातून नष्ट करेल. रडून घे ऐशू, मनसोक्त रड. सगळं दुःख अश्रूंमधून बाहेर काढ. त्याचा आवाज कठोर झाला. बाबा, ऐश्वर्या अडखळली. तुझा बाबा म्हणून सांगतोय. रड, रड ऐशू, रड. राकेश ओरडला. ऐश्वर्याच्या छातीचा पिंजरा वेगाने वर खाली होऊ लागला. ती मोठमोठे श्वास घेऊ लागली. तिच्या हृदयात वेदना होत होती. पण रड असं सांगितलं म्हणून लगेच रडू येतं का? कितीतरी दिवसांपासून तिने आपल्या भावना दाबून ठेवल्या होत्या. तिचे अश्रू तर कधीचे साठून गेले होते. आता ती ते अश्रू शोधणार तरी कुठे होती? तुझ्यासाठी मी आहे. रड ऐशू. राकेशने हे शब्द उच्चारताच तिच्या डोळ्यांतून एक अश्रू बाहेर पडला आणि त्याच्या हातावर येऊन पडला.
कितीतरी दिवसांपासून एकटेपणात तडफडणाऱ्या तिच्या मनाला आसू सवणारे ते शब्द होते. कोणीतरी मला म्हणावं ना, मी आहे तुझ्यासाठी, अशी अपेक्षा तिने वेड्यासारखी केली होती. कोणीतरी तिच्या डोक्यावरून हात फिरवावा, घाबरू नकोस, मी आहे असं म्हणावं, पण तिला ते कधीच मिळालं नव्हतं. आता मात्र तिचं मन थांबेनासं झालं. तिला श्वास घेणंही कठीण झालं. ती जोरात किंचाळली. हो, ती रडायला लागली होती. बाबा, ती फुटून रडू लागली आणि तिच्या डोळ्यांतून अश्रूंचा अक्षरशः धबधबा कोसळू लागला. ती आकांताने रडत होती. तिचं संपूर्ण शरीर हुंदक्याने हादरत होतं. देवा, बाबा, तिच्या वडिलांच्या मृत्यूसमयी तिने आपल्या मनात दाबून ठेवलेलं सगळं दुःख आज बाहेर पडत होतं. ती रडली, रडतच राहिली आणि बराच वेळ रडली होती. राकेश तिला मनसोक्त रडू देत शांतपणे तिच्याकडे पाहत बसला होता. त्याने आपले हात घट्ट आवडून ठेवले होते. त्याच्या भावना कोणत्याही प्रकारे तिच्यावर परिणाम करू नयेत याची तो पूर्ण काळजी घेत होता. चेहऱ्यावर कोणतीही भावना दिसू न देता तो शांत बसला होता. पण त्याच्या मनात मात्र महाप्रलय सुरू होता. काही वेळाने ऐश्वर्याचा आवाज रडता रडता अडकला. तिला धाप लागल्यासारखं होऊ लागलं. राकेशने तिला लगेच स्वतःकडे ओढून घेतलं. बाबा, बाबा हवेत मला, मला माझे बाबा हवेत, ती हुंदके देत म्हणाली. तिचा श्वास अडखडत होता. राकेश मात्र काहीच बोलला नाही. त्याने गाडीच्या डॅशबोर्डमधून काहीतरी काढलं आणि तिच्या समोर धरलं. रंगीबेरंगी कार्टूनच्या छोट्या छोट्या आकृत्या असलेली काही सुंदर पेन होती ती. ऐश्वर्याने आश्चर्याने डोळे मोठे करून त्या पेनांकडे पाहिलं. मग ती त्याच्या छातीवरून उठून त्याच्या चेहऱ्याकडे पाहू लागली. राकेशने डोळे मिटून पुन्हा उघडले. घे, असं त्याने डोळ्यांनीच सांगितलं. त्याचा एक हात अजूनही तिच्या पाठीवरून हळुवार फिरत होता. ऐश्वर्याने हात पुढे केला आणि ती रंगीत पेन घेतली. जणू कुणीतरी तिच्या रडण्याचं बटन बंद केलं होतं. तिचं रडणं अचानक थांबलं. फक्त अधूनमधून येणारे हुंदके थांबत नव्हते. ती अजूनही त्याच्या छातीवर डोकं ठेवून पडली होती आणि हातातली रंगीत पेनं उलटसुलट करून पाहत होती. तिच्या डोळ्यात पुन्हा कुतूहलाची एक हलकी चमक दिसू लागली. राकेशने खिशातून रुमाल काढला. रडून रडून पूर्ण भिजलेला तिचा चेहरा त्याने अलगद पुसून दिला. दुखऱ्या मनाला थोडं बरं वाटावं म्हणून एक आलं घातलेला चहा आणि 2 समोसे खाऊया का, त्याने विचारलं. ऐश्वर्याने क्षणभर त्याच्याकडे पाहिलं आणि अचानक तिच्या ओठांवर हलकंसं हसू उमटलं. राकेशला समाधान वाटलं. त्याने तिच्या कपाळावर प्रेमाने घट्ट चुंबन घेतलं आणि तिला पुन्हा मिठीत घेतलं. आता सगळ्या समस्या संपल्या. यापुढे तिच्या आयुष्यात सगळं चांगलंच होईल असा विचार राकेशने केला. पण त्याला अजून पुढे काय वाढून ठेवलं आहे याची त्याला अजिबात कल्पना नव्हती. कारण त्याच वेळी त्याच्या घरी ईशा येऊन ताठ मानेने बसली होती. तिच्या मांडीवर रडत असलेल्या मिहीरला उचलून तिने घट्ट धरलं होतं आणि ती राकेशची वाट पाहत होती. तो ऐश्वर्याला बाहेर घेऊन गेला आणि तिच्यासाठी चहा आणि समोसे घेऊन आला. प्रत्येकाला एखाद्या ना एखाद्या खाद्यपदार्थाची विशेष आवड असते. कुणाला आईस्क्रीम आवडतं, कुणाला केक, तर कुणाला मिठाई. पण ऐश्वर्याला मात्र आलं घातलेला चहा आणि समोसे फार आवडायचे. मोटू पतलूमधला मोटू जसा समोशांसोबत चहा पिऊन नव्या ऊर्जेने भरून जायचा, तसंच ऐश्वर्यालाही समोशांसोबत गरमागरम आलं चहा मिळाला की एक वेगळीच ऊर्जा मिळायची. जग गिरून टाकेल इतकी मोठी चिंता असली तरी आलं चहा पिताना ती निदान अर्ध्या तासासाठी तरी ती चिंता बाजूला ठेवायची. आत्ताही तसंच झालं होतं. मनावरचं ओझं थोडं हलकं झालं होतं. जणू एखादं मोरपीस मनावर ठेवल्यासारखं ती हलकी झाली होती. अश्रूंनी ओलसर झालेले तिचे ओठ आता पुन्हा लहान मुलीसारखे हसत होते. एक घोट चहा, समोशाचा एक घास आणि पुन्हा एक घोट चहा. ती अगदी मन लावून खात होती. राकेश तिचं खाणं कौतुकाने पाहत होता. ऐश्वर्याने कोणताही राग मनात न ठेवता त्याच्याकडे पाहून हसले. मग निघूया का मॅडम, त्याने डोळ्यात चमकलेल्या प्रेमासह विचारलं. हं, निघूया, तीही त्याच प्रेमळ भावनेने म्हणाली. बिचारे दोघेही आपापल्या मनात दडलेलं प्रेम एकमेकांना जाणवत असूनही त्या प्रेमाची खरी जाणीव मात्र दोघांनाही नव्हती. हॉटेलच्या बाहेर गर्दी होती. राकेशने ऐश्वर्याला स्वतःच्या पुढे घेतलं. तिच्या दोन्ही खांद्यांवर हात ठेवून गर्दीतून तिला सुरक्षितपणे बाहेर घेऊन गेला. ऐश्वर्याला मात्र वाटलं तो तिच्या पोटात वाढणाऱ्या बाळासाठी एवढी काळजी घेत आहे. पण राकेशच्या मनात तिच्याबद्दल असलेली काळजी, ते प्रेम काही वेगळंच होतं. त्याने तिला सुरक्षितपणे गाडीत बसवलं आणि स्वतः ड्रायव्हरच्या सीटवर जाऊन बसला.
गाडी सुरू करताना त्याच्या मनात अजूनही अनेक प्रश्न घोंगावत होते. ऐश्वर्या, त्याने हाक मारली. हं, बोला सर, ती म्हणाली. बघितलंस, अजूनही तू मला सर म्हणतेस. माझ्या नावाने हाक मार ना. नाहीतर एखादं टोपण नाव ठेवून हाक मारलीस तरी चालेल, तो मनातल्या छोट्याशा इच्छेसह म्हणाला. नक्कीच मी तुम्हाला तुमच्या नावाने हाक मारेन, पण आत्ता नाही. मला थोडा वेळ द्या, ती म्हणाली. राकेशने भुवया उंचावून तिच्याकडे पाहिलं. का? त्यासाठी शुभमुहूर्त बघायचा आहे का? त्याने विचारलं. हो, नक्कीच शुभमुहूर्त बघायचा आहे. त्यासाठी योग्य वेळ यावी लागेल. त्या दिवशी मी तुम्हाला तुमच्या नावाने हाक मारेन. तोपर्यंत तुम्हाला वाट पाहावी लागेल, ती असं म्हणाली आणि राकेश तिच्याकडे गोंधळून पाहू लागला. तुझ्यात खूप रहस्य आहेत ऐश्वर्या. मला तू अजिबात समजत नाहीस, तो भुवया वक्र करत विचारात म्हणाला. रहस्य म्हणजे काही खजिना नसतो सर. ते शोधून काढल्यावर आनंदच मिळतो असं नाही. कधीकधी त्यातून फक्त दुःख आणि वेदनाच मिळतात. त्यामुळे प्रत्येक गोष्ट सगळ्यांपासून लपवून ठेवणंच कधीकधी सगळ्यांसाठी चांगलं असतं, ती गुळपणे म्हणाली. पण मी ते रहस्य शोधून काढेन, राकेश ठाम आवाजात म्हणाला. व्यर्थ प्रयत्न, त्यातून तुम्हाला काहीही मिळणार नाही, ती निराशेने म्हणाली. हं, पाहूया, तो शांतपणे म्हणाला. काही क्षण शांतता पसरली, मग त्याने पुन्हा विषय बदलला. ऐश्वर्या, तुला माहीत आहे का? ऐश्वर्याने काय अशा भावनेने त्याच्याकडे पाहिलं. गेल्या 4-5 वर्षांपासून माझ्या मनात एक विचित्र, मला स्वतःलाही न समजणारी भावना आहे. ती मी तुला नीट सांगू शकेन की नाही माहीत नाही, आणि सांगितली तरी तू माझ्यावर हसशील, असं म्हणत तो स्वतःच हसला. कदाचित त्यालाही ती गोष्ट स्वतःला थोडी विचित्रच वाटत असावी. मी तुमच्यावर हसणार नाही, सांगा, असं म्हणत ऐश्वर्याने वाऱ्यामुळे चेहऱ्यावर उडणारे केस एकत्र करून पुढे घेतले. राकेश क्षणभर तिच्याकडे डोळे मिचकवायलाही विसरून पाहत होता, पण पुढच्या क्षणी त्याने स्वतःला सावरलं. ऐक, मला नेहमी असं वाटतं की कुठली तरी मुलगी माझ्यावर वेड्यासारखं प्रेम करते. म्हणजे जणू ती व्यक्ती 24 तास फक्त माझाच विचार करत असते, असं मला जाणवतं, तो दडवलेल्या हसण्यासह म्हणाला. ती व्यक्ती कोण आहे? ऐश्वर्याने अनभिज्ञ असल्यासारखं विचारलं. राकेशने ओठांचा चंबू करत खांदे उडवले. मला माहीत नाही असा अभिनय केला. पण ऐश्वर्या, मला अनेकदा असं वाटतं की माझ्या नकळत कुठली तरी मुलगी माझ्यावर प्रेम करते. मला माहीत असतं की कदाचित ती फक्त माझी कल्पना असेल, खोटं असेल, तरीही ती भावना खूप छान वाटते. तो त्या कल्पनेत हरवून जणू तिच्याशीच बोलत होता. उदाहरण द्यायचं झालं तर, तू वसीवर प्रेम केलंस ना, अगदी तसंच. कदाचित खरंच कोणीतरी तुमच्यावर प्रेम करत असेल. तुमची अंतःप्रेरणाच तुम्हाला ते सांगत असेल, ऐश्वर्याने त्याच्याकडे चोरून पाहत म्हटलं. ती त्याला फक्त कोड्याचा एक छोटासा संकेत देत होती. उत्तर मात्र त्यालाच शोधायचं होतं. छे, राकेश वैतागून म्हणाला. माझ्यावर कोण प्रेम करणार आहे ऐश्वर्या? मी एवढा नशीबवान नाही. एखाद्या मुलीचं खरं प्रेम मिळवण्याचीही पात्रता माझ्यात नाही, तो म्हणाला. त्याच्या डोळ्यात भूतकाळाच्या आठवणींची वेदना स्पष्ट दिसत होती. ऐश्वर्याने त्याच्या ओल्यावलेल्या डोळ्यांकडे खोलवर पाहिलं, पण पुढच्या क्षणी त्याने स्वतःला सावरलं. तुझा वसी खरंच नशीबवान होता. तुझ्यासारख्या सुंदर मुलीचं प्रेम त्याला मिळालं होतं, पण त्याने ते गमावलं, राकेश म्हणाला. आणि मनात मात्र तो वसीच्या हरवलेल्या प्रेमासाठी जणू पार्टीच साजरी करत होता. आता तिचं ते प्रेम आणि तिची ती माया फक्त माझी आहे. त्याच्या मनात आनंदाने जल्लोष सुरू होता. हो सर, आता वसीला माझं प्रेम आणि माझी माया कधीच मिळणार नाही, ऐश्वर्या म्हणाली. त्या क्षणी तिच्या डोळ्यात उमटलेली वेदना राकेशच्या लक्षात आली नाही. तो गाडी चालवण्यात व्यस्त होता. यात माझ्यासाठी आनंदाचीच गोष्ट आहे, तो मनात म्हणाला. ऐश्वर्या, तुला एक गोष्ट सांगू? मला जी भावना येते ना, त्या भावनेला मी एक रूप दिलं आहे. एवढंच नाही तर तिचं एक नावही ठेवलं आहे, असं म्हणत तो स्वतःच स्वतःवर हसला. काय नाव ठेवलंय सर? ऐश्वर्याने उत्सुकतेने विचारलं. राकेशने तिच्याकडे पाहिलं. मोहिनी. ऐश्वर्याने आश्चर्याने डोळे मोठे केले आणि त्याच्याकडे पाहतच राहिली. म्हणूनच तू मोहिनीची गोष्ट सांगणार आहेस असं म्हणालीस, तेव्हा माझ्या मनात एवढी उत्सुकता निर्माण झाली होती. खरं सांगायचं तर मिहीरपेक्षाही मला जास्त उत्सुकता होती, राकेश म्हणाला. सुरुवातीला मी तुला त्या मोहिनीसारखं पाहिलं होतं, पण आज मी तुला मोहिनीपेक्षाही कितीतरी पटीने जास्त प्रेम करतो.
हे मनातल्या मनात कवितेसारखं रचत तो तिला सांगण्यासाठी आतुर झालेल्या मनाला मात्र आवर घालत राहिला. ऐश्वर्या मात्र देवाच्या या अद्भुत खेळाचा विचार करून थक्क झाली होती. देव आपल्या शोधांची उत्तरं आणि त्या उत्तरांपर्यंत पोहोचण्याचे मार्ग आपल्या आजूबाजूलाच ठेवतो, पण आपण ते ओळखतच नाही. काय झालं ऐश्वर्या? माझ्याबद्दल वेळा समजलीस का? त्याने डोळे बारीक करत मनात उठलेल्या शंकेला शब्द दिले. छे छे, असं काही नाही सर, ती घाईघाईने म्हणाली. कधी कधी त्यालाही आपली ही भावना मूर्खपणाची वाटायची, पण तरीही ती एक वेगळीच सुखद भावना होती. मनाला मोरपिसाने अलगद स्पर्श करावा अशी सुंदर भावना. सुरुवातीला त्याने तिला फक्त एक भावना म्हणून घेतलं होतं, पण ईशासोबतचं त्याचं लग्न तुटल्यानंतर त्याने त्या भावनेला एक रूप द्यायला सुरुवात केली होती. ऐश्वर्या, त्याने हळुवारपणे हाक मारली. मला माझ्या अनेक प्रश्नांची उत्तरं हवी आहेत, तो म्हणाला. ऐश्वर्याने त्याच्याकडे खोलवर पाहिलं. विचारा, मला जेवढं माहीत आहे तेवढं उत्तर देईन, ती हसत म्हणाली. तुझ्या आयुष्याबद्दल तुझ्यापेक्षा जास्त कोणाला माहीत असणार आहे ऐश्वर्या? त्याने अशा अर्थाने म्हटलं की तिला उत्तर द्यावंच लागणार होतं. श्याम आणि शरदशी त्यानंतर तू कधीच बोलली नाहीस का? तू तर एका सुखवस्तू घरातील मुलगी आहेस ना? मग पैशांसाठी सरोगेट मदर बनून मूल जन्माला घालण्यास तू का तयार झालीस? श्याम आणि शरद यांना यासाठी कसं काय मान्य झाले? आणि शेवटचा प्रश्न, त्यानंतर तू वसीला पुन्हा कधीच भेटली नाहीस का? शेवटचा प्रश्न विचारताना मात्र त्याच्या डोळ्यात एक वेगळीच अपेक्षा होती. नाही हे उत्तर ऐकण्याची त्याची आतुरता स्पष्ट दिसत होती. श्याम आणि शरदशी माझं बोलणं होतं, पण गेल्या वर्षभरापासून ते त्यांच्या कंपनीच्या एका नवीन प्रोजेक्टमध्ये गुंतले आहेत. त्यामुळे दिवस रात्र कामातच असतात. बोलायला वेळ मिळत नाही. शेवटचं आमचं बोलणं जवळपास 6 महिन्यांपूर्वी झालं होतं. तुमच्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर, मी मुलासाठी आले होते, पैशांसाठी नाही. माझ्यामुळे एखाद्या निरागस बाळाला मदत होणार असेल तर ती संधी मी का वाया घालवू? आणि मी मूल जन्माला घालण्यासाठी आले आहे हे श्याम आणि शरदला माहीत नाही. माझ्या वैयक्तिक आयुष्याबद्दल निर्णय घेण्याचा अधिकार मला आहे, पण त्यांना कळालं असतं तर त्यांनी मला खूप ओरडून सुनावलं असतं, ती म्हणाली. तिच्या डोळ्यात हलकीशी अस्वस्थता दिसत होती. आणि शेवटचं, मी वस्तीला, ती अचानक थांबली. राकेशने तिच्याकडे तीक्ष्ण नजरेने पाहिलं. मी वशीला त्यानंतर पुन्हा भेटले नाही, ती ओठांवर जबरदस्तीचं हसू आणत म्हणाली. राकेशच्या मनात मात्र काहीतरी खटकलं. पहिल्या 3 प्रश्नांची तिने अगदी स्पष्ट उत्तरं दिली होती, मग चौथ्या प्रश्नावर ती का अडखडली? हे खोटं तर नाही ना? हे खोटं असू नये, पण जर खोटं असेल तर ते मी शोधून काढेन. त्याने मनाशी ठरवलं आणि गाडी चालवत राहिला. तेवढ्यात त्याचा फोन वाजला. त्याने फोन उचलून स्क्रीनकडे पाहिलं आणि कानाला लावला. बोल आई, फोनवर देवकीचा आवाज होता. राकेश, जरा लवकर ये बाळा, इथे एक प्रॉब्लेम झाला आहे. तिच्या आवाजात प्रचंड घबराट होती. काय झालं आई? काही प्रॉब्लेम आहे का? मिहीर ठीक आहे ना? राकेशचा आवाज ऐकून ऐश्वर्याही सावध होऊन सरळ बसली, पण देवकीने त्याच्या प्रश्नांचं उत्तर दिलं नाही. तू जरा लवकर ये बाळा, एवढंच म्हणत तिने फोन ठेवून दिला. राकेशच्या कपाळावर घामाचे थेंब उमटले. त्याने कपाळावरून हात फिरवला आणि गाडीचा वेग वाढवला. काय झालं सर? काही प्रॉब्लेम आहे का? ऐश्वर्याने काळजीने विचारलं. तिच्यासोबत असल्याचं त्याला तेव्हाच जाणवलं. हं, काही नाही. आई विचारत होती आपण कुठे आहोत आणि कधी घरी येणार आहोत, तो ओठांवर जबरदस्तीचं हसू आणत म्हणाला. त्याच्या उत्तराने ऐश्वर्याला थोडा दिलासा मिळाला आणि ती पुन्हा सीटला टेकून बसली. काही वेळातच ते घरी पोहोचले. राकेश गाडीतून घाईघाईने उतरून घराकडे गेला, पण अचानक तो थांबला. मागे वळून पाहिलं, ऐश्वर्या हळूहळू चालत येत होती. तो लगेच तिच्याकडे गेला आणि तिला आपल्या हाताच्या कवेत घेत घरात घेऊन गेला. पण आत त्याची वाट पाहत असलेलं दृश्य त्याच्यासाठी एखाद्या वज्रघातापेक्षा कमी नव्हतं. ईशा तिथे बसली होती. तिच्या मांडीवर मिहीर होता आणि ती अगदी बिनधास्तपणे पायावर पाय ठेवून बसली होती. समोर देवकी तिला रागाने जळजळीत नजरेने पाहत उभी होती. मिहीर मात्र ईशाच्या हातातून सुटण्यासाठी धडपडत होता. तो ऐश्वर्याकडे हात पुढे करून हुंदके देत रडत होता. बघ ना राकेश, किती सांगितलं तरी ऐकत नाही. कुणाच्याही घरात कुत्र्यासारखी घुसली आणि माझ्या हातातून मुलाला हिसकावून घेऊन बसली आहे, देवकी संतापाने म्हणाले. ईशाने देवकीकडे वरपासून खालपर्यंत तुच्छतेने पाहिलं. जणू ती म्हणत होती, तुम्ही म्हणजे फुसका फटाका.
मग तिने तोंड दुसरीकडे वळवलं. ऐश्वर्याला ईशा माहीत होती, पण तिचं संपूर्ण लक्ष फक्त मिहीरवर होतं. मिहीरच्या रडण्याने तिच्या मनाला वेदना होत होत्या. राकेश मात्र क्रोधाने जळत उभा होता. त्याने ईशाला आधीच जगण्याच्या लायकीची नाही अशा यादीत टाकलं होतं आणि आता ती त्याच्या घरात येऊन एवढ्या बिनधास्तपणे बसली होती. त्याच्या मुलाला स्वतःपासून दूर करून रडवत होती. त्याच्या डोळ्यात रक्त उतरलं. चेहरा रागाने कठोर झाला. तो दात खाऊ लागला. काय राकेश, कसा आहेस? ईशाने अतिशय उद्धटपणे विचारलं. पुढच्या क्षणी राकेश तिच्यावर झेपावला. त्याने तिच्या मानेवर हात ठेवून तिला वर उचललं. अचानक झालेल्या हल्ल्याने ईशाचा श्वास अडकला. तिचे डोळे विस्फारले. देवकी आणि ऐश्वर्या दोघीही घाबरून गेल्या. ऐश्वर्या, मिहीरला घे, राकेश गरजला. ऐश्वर्या मात्र काही क्षण जागच्या जागी स्तब्ध उभी राहिली. राकेशने तिच्याकडे वळून पाहिलं. त्याच्या त्या नजरेने ती भानावर आली आणि तिच्या हातांनी आपोआप मिहीरला आपल्या कुशीत घेतलं. माझ्या घरात घुसून माझ्या मुलाला उचलण्याची तुझी हिंमत कशी झाली? तुला जिवंत सोडणार नाही मी, राकेश दात खाऊन तिच्या मानेवरील पकड घट्ट करत म्हणाला. ईशाचे डोळे हळूहळू मिटू लागले. अरे देवा, राकेश, तिला सोड, तिचा जीव जाईल. देवकी घाबरून राकेशला मागे ओढू लागली, पण राकेश मात्र पर्वतासारखा अचल उभा होता. जाऊ दे आई, अशा लोकांनी जिवंत राहून करायचं तरी काय? त्याचा आवाज तिरस्काराने भरला होता. ही ना चांगली पत्नी आहे, ना चांगली आई, आणि ना चांगली माणूस. ही तर या पृथ्वीवरचं ओझं आहे. सर, सोडा ना प्लीज. ऐश्वर्यानेही राकेशचा हात पकडून त्याला मागे ओढत विनवणी केली. मिहीर ऐश्वर्याच्या हातात येताच त्याचं रडणं थांबलं होतं. राकेशच्या मनात काय आलं कोण जाणे, पण त्याने ईशाला सोफ्यावर ढकललं आणि तिच्या मानेवरील पकड सोडली. ऐश्वर्याचा श्वास रोखून धरलेली ईशाकडे दयेने पाहत ती तिच्याजवळ जाणार इतक्यात, ऐश्वर्या, राकेशने मोठ्याने हाक मारली. ऐश्वर्या तिथेच थांबली आणि त्याच्याकडे पाहू लागली. मिहीरला घेऊन वर जा, त्याने आदेश दिला. त्याला काहीतरी सांगण्यासाठी तिने तोंड उघडलं, पण राकेशने फक्त नजरेनेच तिला थांबवलं. आई, ऐश्वर्याला घेऊन जा, तो कठोर आवाजात म्हणाला. देवकीच्या डोळ्यात अजूनही काळजी आणि भीती होती. चल बाळा ऐश्वर्या, म्हणत तिने ऐश्वर्याला जवळ घेतला आणि आपल्या खोलीत घेऊन गेली. इकडे ईशाने आपली मान चोळत स्वतःला सावरलं. मग तिने राकेशकडे तुच्छतेने पाहिलं. तर हीच ती मुलगी आहे ना, जी तुझ्या मुलाला जन्म देणार आहे? सरोगेट मदर? ती क्षणभर थांबली. ओह सॉरी, आधीच तुझ्या मुलाला पोटात वाढवत आहे. कितवा महिना आहे? 1, 2? तिने उद्धटपणे विचारलं. नीट बोल आणि इथून निघून जा, राकेश दात खाऊन म्हणाला. थांब बेबी, मला माझं बोलणं पूर्ण करू दे. ईशा सोफ्यावर आरामात बसली. एका अविवाहित मुलीला सरोगेट मदर म्हणून निवडणं कायद्याने चुकीचं आहे. सरोगेट मदर होणारी स्त्री आधीच एका मुलाची आई झालेली असावी. हे तुला माहीत नाही का मिस्टर राकेश देशमुख? याच आधारावर मी तुझ्यावर कायदेशीर कारवाई करू शकते, ती गर्वाने म्हणाली. राकेशच्या ओठांवर उपहासपूर्ण हसू उमटलं. कशासाठी माझ्यावर कारवाई करणार आहेस? त्याने भुवई उंचावत विचारलं. ईशाने त्याच्याकडे वरपासून खालपर्यंत तुच्छतेने पाहिलं. तिने सरोगेट मदर म्हणून माझ्या मुलाला जन्म द्यायचा आहे, हे मी तुला कधी सांगितलं का? राकेश तिच्याकडे मिश्किल नजरेने पाहत म्हणाला. किंवा त्याचा काही पुरावा आहे तुझ्याकडे? ईशाच्या चेहऱ्यावरचं हसू थोडं फिकं पडलं. राकेश पुढे झुकला. ती माझी प्रेयसी आहे. त्याच्या ओठांवर शांत, आत्मविश्वासपूर्ण हसू होतं. आणि उद्या ती माझी पत्नी असेल. हे ऐकताच ईशाचा चेहरा काळवंडला. पण तो बदल फक्त एका क्षणासाठी होता. पुढच्या क्षणी ती दात दाखवत अहंकाराने हसली. तरीही तू दुसऱ्या एका बाईला घरात ठेवून माझ्या मुलाला त्रास देतोयस? माझ्या मुलासाठी हे घर सुरक्षित नाही, असं सांगून मी तुझ्यावर केस करू शकते आणि तुझ्याकडून माझ्या मुलाचा ताबाही मिळवू शकते, ती विजयी हास्य करत म्हणाली. राकेशने संतापाने हात उगारला, पण पुढच्या क्षणी स्वतःवर नियंत्रण ठेवत त्याने हात खाली केला. छे, तिच्याकडे तिरस्काराने पाहतो म्हणाला. तुला नक्की हवं तरी काय आहे? आला ना मार्गावर? ईशा विजयी भावनेने म्हणाली. ती सोफ्यावर पायावर पाय ठेवून ऐटीत बसली. मग राकेशकडे पाहत ओठांवर कपटी हसू आणत म्हणाली. सोप्पं आहे, एक डील करूया. तर त्या डीलमध्ये ईशा राकेशकडून काय मागेल हे पाहूया आपल्या या कथेच्या पुढच्या भागामध्ये. पण तोपर्यंत आजचा भाग कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा.
सोबतच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, हाईप करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटूया पुढच्या भागात.